नमस्कार. आज आपण एका सध्या खूप चर्चेत असलेल्या आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणासाठी जो संघर्ष सुरू आहे त्यावर. आपल्याकडे काही माहिती आहे, काही बातम्या आहेत, ज्यातून या आंदोलनाचे वेगवेगळे पैलू समोर येत आहेत. तर या सगळ्या माहितीतून नेमकं काय महत्त्वाचं आहे, काय समजून घेण्यासारखं आहे, याचा एक आढावा घेऊया. कारण हा विषय म्हणजे खूप गुंतागुंतीचा आहे. तर प्रयत्न करूया की याची स्पष्ट आणि सविस्तर उकल करता येईल. अगदी योग्य. हो. आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारे आपण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्या आंदोलनाची मूळ कारणं काय आहेत, प्रमुख मागण्या काय आहेत, सरकार काय करते, कसं प्रतिसाद देते आणि समाजात राजकारणात काय प्रतिक्रिया उमटत आहेत, या सगळ्यावर आपण लक्ष केंद्रित करूया. चला तर मग सुरुवात करूया मनोज जरांगे पाटील यांच्या ओळखीपासूनच. हे नाव तर आता सगळ्यांना माहिती महाराष्ट्रात, पण त्यांची पार्श्वभूमी काय आहे नक्की? काय माहिती आपल्याकडे? तर जी माहिती आहे त्यानुसार त्यांचं पूर्ण नाव मनोज रावसाहेब जरांगे पाटील, जन्म 1 ऑगस्ट 1982चा, बीड जिल्ह्यातलं मातोरी हे त्यांचं गाव. कुटुंबात पत्नी आहेत सुमित्रा पाटील, 3 मुली आणि 1 मुलगा. म्हणजे अगदी सामान्य ग्रामीण पार्श्वभूमी दिसते त्यांची. आणि त्यांचं सामाजिक कार्य कधी सुरू झालं तर साधारण 2012च्या आसपासचा उल्लेख मिळतो. म्हणजे जवळपास 15 वर्ष झाली म्हणायची या क्षेत्रात. आणि सुरुवातीपासूनच ते मराठा आरक्षणाच्या मुद्द्याशी जोडलेले दिसतात, हो ना? हो अगदी. आणि इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे म्हणजे त्यांची संघटन बांधणी. त्यांनी फक्त स्वतः आवाज नाही उठवला तर शिवबा संघटना नावाचा एक गट स्थापन केला. यातून त्यांची एक काय म्हणू संघटन क्षमता दिसते. आंदोलनाला एक व्यवस्थित रूप देण्याचा प्रयत्न दिसतो. आणि कोणत्याही मोठ्या सामाजिक चळवळीसाठी हे खूप महत्त्वाचं असतं. लोकांना एकत्र आणणं, टिकवून धरणं हे महत्त्वाचं आहे. हो, ही संघटन बांधणी खरंच महत्त्वाची ठरली असणार. पण त्यांच्या आंदोलनाला इतकी मोठी प्रसिद्धी कधीपासून मिळाली? सप्टेंबर 2023 मधलं अंतरवाली सराटी गावातलं उपोषण तो एक महत्त्वाचा टप्पा होता ना? निश्चितच. ती घटना म्हणजे एक प्रकारचा टर्निंग पॉईंट ठरलं या आंदोलनासाठी. त्या उपोषणाच्या वेळची परिस्थिती, त्यानंतर जे काही घडलं, त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे नाव आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा दोन्ही पुन्हा एकदा जोरदारपणे समोर आले. त्याने फक्त सहानुभूती नाही मिळाली, तर मराठा समाजात आरक्षणाची गरज किती तीव्र आहे हे पण लोकांपर्यंत पोहोचलं. आणि त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये जो त्यांनी जालन्याहून मुंबईपर्यंत मोर्चा काढला, तो त्यांच्या वाढत्या प्रभावाचा पुरावा होता. आणि या सगळ्यामागे त्यांची मुख्य मागणी काय आहे, जी ते परत परत सांगत आहेत? त्यांची मुख्य आणि सातत्यपूर्ण मागणी हीच आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं आणि त्यासाठी ज्यांच्याकडे कुणबी असल्याच्या नोंदी आहेत त्या आधारावर त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली जावीत. इथे कुणबी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या जे शेती करणारे आहेत, ज्यांचा ओबीसीमध्ये समावेश होतो काही ठिकाणी. तर जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की जुन्या नोंदी तपासा, जिथे मराठा कुटुंबांची नोंद कुणबी म्हणून आहे त्यांना आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे रक्ताच्या नातेवाईकांना त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, म्हणजे त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळेल. अच्छा, म्हणजे सरसकट सगळ्या मराठा समाजाला नाही, तर ज्यांच्याकडे कुणबी असल्याचा पुरावा आहे त्यांच्यासाठी ही मागणी आहे. पण मग याच दरम्यान कायदेशीर गोष्टी पण समोर येत होत्या ना? कोर्टाने काही म्हटलं होतं का? हो, हे महत्त्वाचं आहे. आंदोलनं सुरू असताना मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते की परवानगीशिवाय आंदोलन करू नये. म्हणजे कसं आहे की आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण तो कायद्याच्या चौकटीत राहूनच वापरायला हवा. तर एका बाजूला हा रस्त्यावरचा संघर्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला ही कायदेशीर प्रक्रिया पण सुरू आहे. दोन्ही पातळ्यांवर हे चाललंय. आता अगदी ताज्या घडामोडींकडे येऊया. ऑगस्ट 2025च्या शेवटी काय परिस्थिती आहे? पुन्हा आंदोलन जोर धरते असं दिसतंय. हो, जी ताजी माहिती आहे त्यानुसार जरांगे पाटलांनी सरकारला एक मुदत दिली होती 10% ओबीसी आरक्षणाची मागणी मान्य करण्यासाठी 26 ऑगस्ट 2025 पर्यंतची. आणि ती मुदत संपल्यावर 27 ऑगस्टपासून त्यांनी जालन्याच्या अंतरवाली सराठीमधून पुन्हा मुंबईकडे मोर्चा सुरू केला आहे. गुहागर विजापूर मार्गाने मुंबईत येण्याचं